ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अर्थसहाय्य उपलब्ध करून देऊन डॉक्टर प्रदीप उप्पल ENT सर्जन यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या तसेच कर्णबधिर मुलांच्या ऐकण्याचा व बोलण्याचा आनंद सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 13 ऑगस्ट उत्साहात पार पडला. जन्मजात कर्णबधिर असलेल्या मुलांची तपासणी करून कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी निधीची कमतरता भासू न देता त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमास महापौर शर्मिला पिंपळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्ष नेते अशरफ शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षा मिनल संखे, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, राजन किणे, स्थानिक नगरसेवक राजेश मोरे, विकास रेपाळे, नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, दीपक झिंजाड, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, डॉक्टर राणी शिंदे, वैद्यकीय सहायता निधीचे मंगेश चिवटे, ज्युपिटर रुग्णालयाचे डॉक्टर प्रदीप उप्पल, डॉक्टर उमा उप्पल, दिव्यांग कला केंद्राचे किरण नागती, कर्णबधिर शस्त्रक्रिया झालेली मुले व त्यांचे पालक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कॉक्लिअर इम्प्लांटमुळे नवजीवन मिळालेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान हेच या कार्याचे सर्वात मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले. ऑपरेशनसाठी कसलीही निधीची पैशांची कमतरता भासू देणार नाही. ज्या मुलांना उपचारांची गरज आहे त्यांची यादी तयार करा. निधी, सुविधा किंवा इतर कोणतीही आवश्यकता असेल तर शासन आणि ठाणे महानगरपालिका तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असेही त्यांनी नमूद केले. तसेच कर्णबधिर मुलांवर लहान वयात उपचार झाल्यास 100% परिणामकारक लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा मुलांचा वेळेत शोध घेऊन उपचाराची व्याप्ती वाढविणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.